नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील टॉप 5 सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि त्यांचे उद्योग, उत्पन्न आणि काही रोचक गोष्टी. चला तर मग सुरू करूया. क्रमांक 5 वर आहे सायरन पूनावाला आणि कुटुंब. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक. हे जगातील मोठ्या लस उत्पादक कंपनीपैकी एक आहे आणि हे पुण्यातून सुरू झालेले आहे. त्यांच्या एकूण संपत्ती सुमारे 24.5 बिलियन इतकी आहे. सिरम इन्स्टिट्यूट दरवर्षी 1.5 बिलियन डोस लस निर्मिती होतात आणि जगभरात पुरवल्या जातात. क्रमांक 4 वर आहे कुमार मंगलम बिर्ला. आदित्य बिर्ला समूह हे नाव तुम्ही सर्वांनी ऐकलं तर असेल. आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला. हा समूह 40हून अधिक देशांमध्ये व्यवसाय करतो. सिमेंट, ॲल्युमिनियम, फायनान्स, रिटेल, टेलिकॉम सारख्या क्षेत्रात हा समूह कार्यरत आहे. बिर्ला समूहात आता त्यांच्या मुलंही वरिष्ठ पदांवर कार्य करत आहेत आणि ते पुढे व्यवसायाचा विचार करत आहेत. मित्रांनो, तुम्ही डीमार्टचे नाव तर ऐकलंच असेल. क्रमांक 3 वर आहे राधाकिशन दमानी, ज्यांनी डीमार्टची स्थापना 2002 मध्ये एका छोट्याशा दुकानापासून सुरुवात केली. आता 375हून अधिक त्यांचे स्टोअर्स भारतभर आहेत. त्यांची नेटवर्थ सुमारे 31.5 बिलियन इतकी आहे. दमानी यांनी रिटेलबरोबरच रिअल इस्टेट, हॉटेल्स आणि इतर गुंतवणूकही केल्या आहेत. जसे की अलिबागमधील रॅडिसन ब्लू रिसॉर्ट हे डीमार्टच्याच मालकीचे आहे. तर क्रमांक 2 वर येत आहेत दिलीप सांघवी आणि त्यांचे कुटुंब. सन फार्माचे संस्थापक दिलीप सांघवी. सन फार्मा ही एक भारतातील आणि जगभरातील सर्वात मोठ्या फार्मा कंपन्यांपैकी एक आहे. सध्या त्यांच्या संपत्तीची सुमारे 32.4 बिलियन इतकी आहे. सन फार्मा हे अनेक देशांमध्ये औषध उत्पादनांसाठी मोठ्या खरेदी आणि विस्तार करत आहे. सन फार्मा हे सध्या देशामध्ये नंबर 4 आहे. क्रमांक 1 वर आहे मुकेश अंबानी. मुकेश अंबानी हे महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे ते चेअरमन आहेत. त्यांच्या संपत्तीचा अंदाज 119.5 बिलियन इतका आहे, जे भारतातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक आहे. रिलायन्समध्ये केवळ तेल, गॅस आणि रिटेलमध्येच नव्हे तर टेलिकॉम जसे की जिओ आणि ग्रीन एनर्जी सारख्या क्षेत्रांमध्येही मोठा विस्तार केला आहे. अंबानी कुटुंबाची संपत्ती अनेक भारतीय राज्यांच्या GDP पेक्षा जास्त असल्याचा दावा सुद्धा करण्यात आला आहे, ज्यामुळे त्यांच्यात आर्थिक प्रभावाची कल्पना येते. हे महाराष्ट्रातील सर्वात 5 श्रीमंत व्यक्ती आणि त्यांच्या उद्योगाबद्दल थोडक्यात माहिती. तुमचा विचार काय आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा.